मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. नमस्कार मंडळी. आज आपण कॉम्प्युटर नेटवर्क्सच्या त्या अदृश्य दुनियेत जाणार आहोत, ज्यामुळे आपल्या आजचं जग चालतं. हो, ही एक अशी रचना आहे जी आपल्याला दिसत नाही, पण तिच्याशिवाय आपलं एकही काम होऊ शकत नाही. चला तर मग हा प्रवास एकत्र सुरू करूया. कधी विचार केलाय का की आपण फक्त एका क्लिकवर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातली माहिती आपल्या स्क्रीनवर कशी काय पाहू शकतो? आपला मोबाईल, आपला लॅपटॉप, ही सगळी उपकरणं संपूर्ण जगाशी जोडली जातात तरी कशी? चला, याच मूलभूत प्रश्नाचं उत्तर आज शोधूया. आणि गंमत म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या अगदी जवळ, आपल्या घरात किंवा ऑफिसमध्येच दडलेलं आहे. आपलं सर्वात ओळखीचं नेटवर्क काहीसं असं दिसतं, जिथे प्रिंटर, लॅपटॉप आणि फोन ह्यांसारखी सगळी उपकरणं एका राउटरशी जोडलेली असतात. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा पाहूया आणि सुरुवात करूया आपल्या सगळ्यात जवळच्या वैयक्तिक नेटवर्कपासून, म्हणजेच लोकल एरिया नेटवर्क किंवा लॅनपासून. तर हे लोकल एरिया नेटवर्क म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एका मर्यादित जागेतलं नेटवर्क आहे. म्हणजे समजा एखादी शाळा, ऑफिसची इमारत किंवा आपलं घर, इथल्या कम्प्युटर्सना आणि इतर उपकरणांना जोडणारं एक जाळं. लॅनचं वैशिष्ट्यच हे आहे की ते एका छोट्या, मर्यादित जागेत काम करतं आणि याचमुळे ना ते प्रचंड वेगवान असतं. याचा स्पीड साधारणपणे 100 ते 1000 मेगाबिट्स प्रति सेकंड म्हणजे MBPS पर्यंत असतो, ज्यामुळे माहितीची देवाणघेवाण खूपच जलद होते. ठीक आहे, आता आपण आपल्या घराच्या किंवा ऑफिसच्या बाहेर पडूया आणि थोडं मोठ्या स्तरावर विचार करूया. आता बघूया संपूर्ण शहराला जोडणारा नेटवर्क. याला म्हणतात मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क किंवा शॉर्टमध्ये MAN. हे काय करतं तर शहरातल्या वेगवेगळ्या लँड्सना, म्हणजे वेगवेगळ्या ऑफिसेस, शाळा यांना एकत्र जोडतं, जणू काही या लहान लहान नेटवर्क्सना जोडणाऱ्या एका मोठ्या पुलासारखं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एका शहरातली महत्त्वाची ठिकाणं, जसं की हॉस्पिटल, शाळा, फॅक्टरी आणि कॉलेजेस, ह्या सगळ्यांना एकाच नेटवर्कने जोडणं, हेच काम मॅन करतं. यामुळे संपूर्ण शहरात संवाद आणि माहितीची देवाणघेवाण सोपी होते. आणि आता आपल्या प्रवासाचा शेवटचा आणि सगळ्यात मोठा टप्पा. आपण आता झूम आउट करून बघणार आहोत जागतिक स्तरावरचं नेटवर्क, जे अख्ख्या जगाला एकत्र आणतं. ह्याला म्हणतात वाईड एरिया नेटवर्क किंवा WAN. हे नेटवर्क देश, खंड किंबहुना संपूर्ण जगभर डेटा पाठवण्याचं काम करतं. आणि याचं सगळ्यात मोठं आणि जबरदस्त उदाहरण कोणतं असेल? बरोबर, ते म्हणजे आपलं इंटरनेट. आणि ह्या चित्रात आपल्याला सगळं काही स्पष्ट दिसतंय. वॅन म्हणजे एक प्रकारचा जागतिक आधारस्तंभ आहे, जो जगभरातल्या लहान मोठ्या लॅन्स आणि मॅन्सना एकत्र बांधून ठेवतो. चला आता पटकन बघूया की या तिन्ही नेटवर्क्समध्ये नेमका फरक काय आहे. मालकीच्या बाबतीत बघितलं तर लॅन खाजगी असतं, MAN सार्वजनिक किंवा खाजगी असू शकतं, पण WAN म्हणजे इंटरनेटची मालकी कोणा एकाकडे नसते. स्पीडचा विचार केला तर लॅन सगळ्यात फास्ट, कारण ते लहान असतं. MANचा स्पीड मध्यम असतो, तर WAN तुलनेने कमी वेगवान. आणि हे साहजिकच आहे. नेटवर्क जितकं मोठं, त्याची देखभाल तितकीच अवघड आणि त्यात डेटाची गर्दीही तेवढीच जास्त असते. आतापर्यंत आपण बोलत होतो इंटरनेटसारख्या सार्वजनिक नेटवर्क्सबद्दल, पण तुम्हाला माहितीये का की मोठ्या कंपन्यांची आणि संस्थांची स्वतःची खाजगी नेटवर्क्स पण असतात? चला, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. यात मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे इंट्रानेट. असं समजा की हे एका कंपनीचं स्वतःचं खाजगी इंटरनेट आहे, जे फक्त आणि फक्त तिथल्या कर्मचाऱ्यांसाठीच असतं. याच्या उलट आहे एक्स्ट्रानेट, म्हणजे ह्याच खाजगी नेटवर्कचा दरवाजा थोडासा उघडला जातो, पण फक्त काही खास लोकांसाठी, जसे की कंपनीचे भागीदार किंवा ग्राहक, उदाहरणार्थ मालाची ऑर्डर देण्यासाठी वगैरे. पण एक मिनिट, ही सगळी नेटवर्क्स, मग ती लहान असोत किंवा मोठी, सार्वजनिक असोत किंवा खाजगी, ही चालतात कशी? म्हणजे ही सगळी उपकरणं एकमेकांशी जोडली जातात कशी? यामागे कोणतं तंत्रज्ञान आहे? मुळात उपकरणं जोडण्याचे 2च मुख्य मार्ग आहेत. एक म्हणजे केबलच्या मदतीने, ज्याला आपण वायर्ड कनेक्शन म्हणतो, आणि दुसरा म्हणजे विना केबल, म्हणजेच हवेतून सिग्नल पाठवून, ज्याला आपण वायरलेस म्हणतो. आणि या जोडणीसाठी वेगवेगळी तंत्रज्ञानं वापरली जातात.
जेव्हा आपल्याला एकदम पक्कं आणि वेगवान कनेक्शन हवं असतं तेव्हा इथरनेट केबल वापरली जाते. मोकळेपणाने फिरता यावं यासाठी रेडिओ लहरींवर चालणारं वायफाय आहेच. हेडफोन्स, स्पीकरसारखी जवळची उपकरणं जोडण्यासाठी ब्लूटूथ कामी येतं. आणि जेव्हा आपण घराबाहेर असतो तेव्हा मोबाईल टॉवर्सच्या मदतीने सेल्युलर नेटवर्क आपल्याला जगाशी जोडून ठेवतं. तर ही आहे ती अदृश्य जाळी जी आपलं जग खरं तर एकत्र बांधून ठेवतात आणि चालवतात. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. भविष्यात या जोडणीचा, या कनेक्शनचा पुढचा स्तर कसा असेल? तंत्रज्ञान आपल्याला अजून कोणत्या नवीन मार्गांनी एकमेकांच्या जवळ आणेल?